मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर कैलास भरकड. बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपण सरळ सेवा भरतीसाठी इतिहास या विषयाची लेक्चर सिरीज त्या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मित्रांनो लक्षात घ्या की आतापर्यंत आपण इतिहासाचे वेगवेगळे जे घटक आहेत तर त्या घटकांचा अभ्यास केलेला आहे. त्या घटकांमध्ये जे आलेले जे PYQ जे आहे त्याच्याविषयी सुद्धा आपण टप्प्याटप्प्याने चर्चा केलेलीच आहे. हे पाहत असताना आजचा जो महत्त्वाचा टॉपिक जो आहे तर तो आहे समाज सुधारक. समाज सुधारक आपल्याला कल्पना आहे की MPSC असो, UPSC असो किंवा मग त्या ठिकाणी ज्या सरळ सेवा भरतीच्या महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही परीक्षा जरी असतील ज्याच्यामध्ये GS आहे त्या GS मधला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे समाज सुधारक आहे. समाज सुधारक हा टॉपिकचा अभ्यास करत असताना आपल्याला या टॉपिकमध्ये महत्त्वाचे जेवढे समाज सुधारक आहेत, जे समाज सुधारक सरळ सेवा भरतीसाठी उपयोगाचे आहेत, अशा समाज सुधारकांच्या संदर्भामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसे महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये समाज सुधारकांची तशी संख्या काही कमी नाही आणि त्यामुळे अभ्यास करत असताना आपल्याला बरेचशा विद्यार्थ्यांना याचं कन्फ्युजन होतं की नेमकं कोणत्या समाज सुधारकांचा अभ्यास करावा आणि त्या अभ्यास करत असताना त्यामध्ये कोणत्या नोट्स फॉलो कराव्यात, त्यानंतर त्या समाज सुधारकांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या कोणत्या गोष्टींवरती फोकस कराव्यात, त्याचबरोबर आतापर्यंत समाज सुधारकांवरती कोणकोणत्या समाज सुधारकांवरती सर्वाधिक प्रश्न आलेले आहेत आणि म्हणजेच आयोगाच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर सरळ सेवा भरतीच्या दृष्टिकोनातून कोणते समाज सुधारक महत्त्वाचे आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तुम्हाला या चित्रामध्ये दिसत असेल की या चित्रांवरून तुमच्या लक्षात येत असेल की महत्त्वाचे समाज सुधारक त्या ठिकाणी कोणते आहेत. तसेच समाज सुधारक सर्वच महत्त्वाचे आहेत, पण त्याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या सामाजिक त्या ठिकाणी स्थित्यंतराला गती दिली अशा समाज सुधारकांमध्ये आपल्याला काही मोजके समाज सुधारक पाहता येऊ शकतात. हे पाहत असताना आजच्या या तासिकेमध्ये समाज सुधारकांपैकी महात्मा फुले जे आहेत यांच्या समाज सुधारणेविषयीचा आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, महात्मा फुले जे आहेत, महात्मा फुलेंचा अभ्यास करत असताना आपल्याला एकच मिनिट, टेक्निकल एरर आलेली आहे. चला, तर महात्मा फुलेंचा अभ्यास करत असताना आपल्याला त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या ज्या काही घडामोडी आहेत, ज्या परीक्षेसाठी उपयोगाच्या आहेत, अशा घडामोडींवरती आपल्याला चर्चा करायची. मित्रांनो लक्षात घ्या, सुरुवातीला बॅकग्राऊंड सांगत असताना आपल्याला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला माहिती आहे की युरोपियन लोक ज्यावेळेस भारतामध्ये आले, ते आल्याच्या नंतर भारतामध्ये खऱ्या अर्थानं जे वैश्विक जे मूल्य आहेत तर त्या मूल्य भारतामध्ये रुजण्यास सुरुवात झालेली आहे. जसे की समजा लोकशाही असेल, सार्वभौमत्व असेल, स्वातंत्र्य असेल, समता असेल, बंधुत्व असेल, तर ही जी काही समजा मूल्य आहेत हे मूल्य युरोपियन लोकांच्या भारतातल्या आगमनाबरोबरच भारतामध्ये ते रुजण्यास सुरुवात झालेली आहे. आता हे आल्याच्या नंतर ज्यावेळेस भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली आणि ते स्थापन झाल्याच्या नंतर ब्रिटिशांच्या बरोबरच ब्रिटिशांची संस्कृती, वेस्टर्नायझेशन, त्यानंतर त्या ठिकाणी पाश्चात्य विचार यांची मूल्य त्या ठिकाणी भारतामध्ये रुजावयास सुरुवात झालेली आहे. हे पाहत असताना ज्यावेळेस आपण त्या गोष्टींचा विचार करतो त्यावेळेस तुमच्या लक्षात येऊन जातं की 2-3 गोष्टी तुम्हाला महात्मा फुल्यांच्या उदयाच्या अगोदर जागतिक इतिहासामध्ये घडल्या, जेणेकरून प्रबोधनाची चळवळ उदयास आली. तुम्हाला माहिती आहे की जगामध्ये मार्टिन ल्युथर किंग यांना जागतिक धर्म सुधारणा चळवळीचा जनक या अर्थाने सुद्धा आपण ओळखतो. मार्टिन ल्युथर किंग यांनी काय केलेलं आहे तर ते जागतिक स्तरावरती ख्रिश्चन धर्मामध्ये ज्या काही वाईट प्रथा आणि परंपरा होत्या त्यांना विरोध करून एक चांगल्या पद्धतीनं धर्मप्रबोधन करण्याचं काम जे आहे तर ते मार्टिन ल्युथर किंग यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर जगामध्ये काही महत्त्वाच्या क्रांत्या ज्या कालखंडामध्ये घडल्या त्या क्रांत्यांनी सुद्धा मानवतेच्या मुक्तीसाठी त्या ठिकाणी काही मूल्यांचे जे सृजन आहे तर ते केलेलं आहे. 1776 मध्ये अमेरिकन राज्यक्रांती झाली. अमेरिकन राज्यक्रांती 1776 मध्ये अमेरिकन राज्यक्रांती झाली. त्याचबरोबर त्या ठिकाणी ही जी राज्यक्रांती झालेली आहे ही मध्ययुगीन जगाच्या इतिहासामध्ये पहिली राजकीय क्रांती म्हणून ओळखली जाते. अमेरिकन रिव्होल्यूशन, अमेरिकन राज्यक्रांती.
या क्रांतीच्या बाबतीमध्ये सुद्धा आता याचा आणि समाज सुधारकांचा काय संबंध आहे तुम्हाला माहिती आहे की ज्या समाज सुधारकाचा आपण अभ्यास करणार आहोत तर ते समाज सुधारक म्हणजेच महात्मा फुले. या महात्मा फुल्यांवरती ज्यांच्या विचारांचा प्रभाव होता ते जे थॉमस पेन जे आहेत, या थॉमस पेन हे याच कालखंडामधले एक महत्वाचे विचारवंत होऊन गेलेले आहेत, जे की अमेरिकन रिव्होल्यूशनच्या दरम्यान त्यांचं महत्वाचं लिखाण आहे. आता 1776 मध्ये अमेरिकन राज्यक्रांती झाली. त्या अमेरिकन राज्यक्रांतीमधले दोन महत्वाचे नेते तुम्हाला माहिती आहेत, ज्याच्या नेतृत्वाखाली अमेरिकन राज्यक्रांती झाली, ते म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन. आलं लक्षात, ज्यांना आपण अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष असं आपण म्हणतो. आणि सेकंड व्यक्ती म्हणजे थॉमस जेफरसन, ज्यांनी अमेरिकेची पहिली लिखित राज्यघटना त्या ठिकाणी जगामध्ये पहिल्यांदा अस्तित्वात आणली. आता याच्यात लक्षात घ्या, मग ते 1776 ची अमेरिकन राज्यक्रांती, त्या राज्यक्रांतीने जगाला असं दाखवून दिलं की कोणी कुणाला गुलाम बनवून ठेवू शकत नाही. ब्रिटन किंवा इंग्लंड सारखे किंवा ब्रिटिशांसारखे जे लोक आहेत, ज्यांनी अमेरिकेला गुलाम बनवून ठेवलेलं होतं आणि एक त्या ठिकाणी हक्काची बाजारपेठ म्हणून फक्त अमेरिकेचा उपयोग करत होते, तर त्या विरोधामध्ये अमेरिकन लोकांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचा परिणाम म्हणजे जगातली पहिली रिव्होल्यूशन म्हणून अमेरिकेला त्या ठिकाणी आपण ओळखतो. ही राज्यक्रांती जी आहे, आता अर्थातच महात्मा फुल्यांच्या जन्माच्याही अगोदर ही राज्यक्रांती त्या ठिकाणी घडलेली आहे. आता ही राज्यक्रांती झाल्याच्या नंतर सेकंड राज्यक्रांती जी आहे, तर ते तुम्हाला कल्पना असेल की 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे. आलं लक्षात, फ्रेंच राज्यक्रांती. आता 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती झालेली आहे. आता या फ्रेंच राज्यक्रांतीच्या बाबतीमध्ये जगाला फार मोठे मूल्य जे आहेत ते फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेले आहेत. त्यामध्ये स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही जी त्रिसूत्री आहे, या त्रिसूत्रीचा जगाला जे देण आहे या त्रिसूत्रीची, ती कोणी दिलेली आहे, तर ते फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेली आहे. म्हणून आपल्याला बरेच वेळेस त्या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारलं जातं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही त्रिसूत्री जगाला कोणी दिली, तर जगाला पहिल्यांदा या त्रिसूत्रीचा जो आस्वाद आहे तर तो त्या ठिकाणी चाखावयास मिळाला. कोणत्या राज्यक्रांतीमध्ये, तर फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये. म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सर्वसामान्य लोकांनी तत्कालीन जे फ्रेंच राजा होता, ज्याचं नाव होतं लुई, त्या लुईच्या राजवटीला त्या ठिकाणी उद्ध्वस्त केलं आणि तिथून एक लोकशाही मार्गाने फ्रान्समध्ये एक सरकार अस्तित्वात आलं. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की ती ही सेकंड राज्यक्रांती आहे जी फ्रान्समध्ये घडली. फर्स्ट रिव्होल्यूशन 1776 मध्ये आणि सेकंड पॉलिटिकल रिव्होल्यूशन हे फ्रान्समध्ये घडलं 1789 मध्ये, ज्याच्यामधून समता, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही त्रिसूत्री जगामध्ये आली. आता याचा आणि महात्मा फुल्यांचा काय संबंध आहे हे तुम्हाला वाटलं असेल, कारण की टॉपिक समाज सुधारक चालू आहे आणि सर याच्यावरती सुद्धा बोलतायत. मित्रांनो लक्षात घ्या, समाज सुधारकांवरती पाश्चात्य विचारवंतांचा फार मोठा प्रभाव राहिलेला आहे. महात्मा फुल्यांचा जे आपण अभ्यास करणार आहोत त्या महात्मा फुल्यांवरती थॉमस पेन नावाचा जो व्यक्ती आहे, या थॉमस पेनच्या विचारांचा प्रभाव होता. या थॉमस पेनच्या विचारांचा प्रभाव असताना तुम्हाला इथं लक्षात घेण्याचं गरजेचं आहे की या थॉमस पेनचे दोन महत्वाचे ग्रंथ आहेत. याच्यामध्ये एक म्हणजे राईट्स ऑफ मॅन आणि कॉमन सेन्स. आता हे जे ग्रंथ जे थॉमस पेनचे आहेत, तर या थॉमस पेनच्या त्या ठिकाणी या ग्रंथांचा प्रभाव कोणावरती पाहायला मिळतो आपल्याला, महात्मा फुल्यांवरती. आता हे जे ग्रंथ जे लिहिले गेलेले आहेत तर ते ग्रंथ त्या ठिकाणी अमेरिकन राज्यक्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीच्या दरम्यान थॉमस पेनने लिहिलेले आहेत. आता थॉमस पेन जो आहे हा मुळात त्या ठिकाणी ब्रिटिश आहे, परंतु त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये तो नंतर त्या ठिकाणी तिथे गेला आणि त्यांनी तिथं अमेरिकन राज्यक्रांतीला उत्तेजन देण्याचं काम जे आहे ते त्या कालखंडामध्ये केलेलं आहे. आता कॉमन सेन्स नावाचं जे काही समजा त्या ठिकाणी पुस्तक आहे, हे अमेरिकन रिव्होल्यूशनच्या दरम्यान जे आहे तर ते थॉमस पेनने लिहिलं आणि त्यानंतर त्याच थॉमस पेनच्याच सेकंड जे काही समजा पुस्तक आहे ज्याचा आपण राईट्स ऑफ मॅन असं म्हणतो, तर आता या दोन ग्रंथांचा जो प्रभाव आहे तर तो आपल्याला महात्मा फुल्यांवरती पाहायला मिळतो. आता ते प्रभाव पाहायला मिळत असताना महात्मा फुलेंच्या बद्दल आता त्या ठिकाणी बोलणं गरजेचं आहे. आता महाराष्ट्राच्या आधुनिक प्रबोधन चळवळीमध्ये महात्मा फुल्यांचं योगदान मोठं आहे. जसे की भारतामध्ये आधुनिक कालखंडामध्ये, याच कालखंडामध्ये थोडस अगोदर ज्यांचा जन्म झाला 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये ज्यांचा जन्म झालेला होता ते म्हणजे राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी बंगालपासून जे धर्म आणि समाज सुधारणा चळवळ जी सुरू केलेली होती, तर त्याच समाज सुधारणा आणि धर्म सुधारणा चळवळीचं पुढची जी आवृत्ती आहे ते म्हणजे महात्मा फुले आहेत असं आपण महाराष्ट्राच्या अनुषंगाने म्हणू शकतो.
आद्य समाज सुधारक म्हणून जसं भारतीय स्तरावरती जसं राजाराम मोहन राय यांचा आपण उल्लेख करतो, त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये जे महाराष्ट्राचे आद्य सुधारक जे आहेत याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. आता महात्मा ज्योतिबा फुले जे आहेत यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला अनेक प्रश्न नेहमी विचारले जातात. महात्मा फुले यांचं जे घराणं आहे हे सातारा जिल्ह्यामध्ये त्यांचं कडगुण नावाचं जे गाव आहे हे त्या ठिकाणी त्या कडगुणचे हे मूळचं घराणं आहे. महात्मा फुले यांचं जे घराणं आहे त्याच्यामध्ये फुले हे जे नाव आहे हे फुलेंचं मूळ नाव आहे गोरे, म्हणजे आडनाव त्यांचं काय आहे गोरे आहे. आता महात्मा फुल्यांचा जो जन्म आहे हा जन्म झालेला आहे 11 एप्रिल 1827 ला. आता 11 एप्रिल 1827 ला फुल्यांचा जन्म झाला आणि 28 नोव्हेंबर 1890 ला फुल्यांचं निधन आहे. म्हणजेच काय साधारणतः 1827 पासून ते 1890 पर्यंतचा महात्मा फुल्यांचा त्या ठिकाणी जीवनपट आहे. अर्थातच हे लेक्चर जे आहे हे लेक्चर आपलं सरळ सेवा भरतीच्या अनुषंगाने असल्यामुळे महात्मा फुल्यांचा सरळ सेवा भरतीमध्ये नेमकं त्या ठिकाणी कोणकोणत्या त्यांच्या कार्यावरती प्रभाव पडतो याच गोष्टींवरती आपण फोकस करणार आहोत. आपण एमपीएससी किंवा युपीएससी जर समजा हे जर लेक्चर असलं असतं तर त्याच्यामध्ये आणखी महात्मा फुल्यांच्या इतर बाबींचा देखील आपण उहापोह केला असता. पण लक्षात घ्या हे सरळ सेवेचं लेक्चर आहे त्या अनुषंगानेच आपण पाहणार आहोत, कारण की आपल्याकडे वनरक्षक साठी असणारा किंवा इतर ज्या काही सरळ सेवा भरती ज्या आगामी काळात होणार आहेत त्यांच्यासाठी असणारा जो टाइम आहे तर तो फार कमी आहे. आता तुम्ही लक्षात घ्या महात्मा फुलेंचा जन्म आणि मृत्यू साधारणतः 1827 मध्ये त्यांचा जन्म आहे 11 एप्रिलला आणि 28 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा फुलेंचं निधन आहे. या दरम्यान त्यांच्या जीवन कालखंडामध्ये काय घटना घडल्या ते त्यांचं आपल्याला ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. महात्मा फुले जे आहेत या महात्मा फुलेंच्या आयुष्यामधले हे काही महत्वाचे ग्रंथ आहेत. आता त्यांच्या प्रारंभिक जर समजा बोलायचं झालं तर महात्मा फुले यांचा जो मूळ जे गाव आहे त्यांचं तर ते सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये हे कटगुण आहे. तर त्या खटाव तालुक्यामध्ये कटगुण नावाचं जे ठिकाण आहे त्या कटगुणला महात्मा फुलेंचं मूळ गाव होतं. सातारा जिल्ह्यामधून त्यांचे जे पंजोबा आहेत तर त्यांनी तिथून पुण्यामध्ये ते आले आणि ते आल्याच्या नंतर त्यांचं जे पुढचं जे काही आयुष्य आहे त्यांची कर्मभूमी आपण हवी तर म्हणू शकता ते त्या ठिकाणी पुण्याचा परिसर राहिलेला आहे. महात्मा फुल्यांच्या आईचं नाव जे आहे हे चिमणाबाई, त्यांच्या वडिलांचं नाव जे आहे तर ते गोविंदराव आहेत. आणि महात्मा फुले जे आहेत यांच्या आयुष्यामध्ये ज्या महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत, फुले महाराष्ट्राच्या इतिहासातच नव्हे तर भारताच्या इतिहासामध्ये ओळखले जातात समाज सुधारणा आणि महिलांच्या शिक्षणासाठी. आता याच्यामध्ये महात्मा फुल्यांचा सुरुवातीचा जो जीवनपट आहे हे जर समजा याच्यावर थोडासा जर प्रकाश टाकला तर तुमच्या लक्षात येईल की महात्मा फुल्यांचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांचे वडील जे आहेत गोविंदराव यांच्या सुद्धा त्या ठिकाणी सुरुवातीला गोविंदरावांनी महात्मा फुल्यांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांना पंतोजीच्या शाळेमध्ये पाठवलं. आता त्यांना पंतोजीच्या शाळेमध्ये पाठवल्याच्या नंतर त्या शाळेमध्ये पंतोजींकडे त्यांना शिकण्यासाठी पाठवलं. त्याच्यानंतर महात्मा फुलेंच्या पुढच्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस गोविंदराव फुल्यांना काही उच्चवर्णीय त्या ठिकाणी लोक येऊन भेटले आणि त्यांनी गोविंदराव फुल्यांचे त्या ठिकाणी असं त्यांच्याकडे अशी त्यांना असं मत व्यक्त केलं की हा मुलगा शिकून पुढे काय करणार आहे, त्यापेक्षा तुम्ही जे फुलांचा व्यवसाय करतात, तुम्ही जे माळी काम करताय तर त्याच्यामध्ये त्यांना गुंतवा, हा तुमच्या कामाला तरी येईल, फुलून शिकून पुढे काय उपयोग होणार आहे. असं गोविंदरावांचे त्या ठिकाणी कान भरल्याच्या नंतर ज्योतिराव फुल्यांचं जे शिक्षण आहे तर ते शिक्षण त्या ठिकाणी अल्पवयामध्येच बंद पडलं. आता ते बंद पडल्याच्या नंतर महात्मा फुले जे आहेत यांचं जवळपास 4 वर्षे शिक्षण बंद होतं आणि त्यानंतर त्यांचा जो काही ओढ आहे की गोविंदराव फुल्यांच्या कामामध्येच त्यांचा मदत करण्यामध्ये त्यांचं बाकीचं ते काही 3-4 वर्षाचा जो वेळ आहे तर तो त्यामध्ये गेलेला आहे. आता हे सगळं पाहत असताना ज्योतिराव फुल्यांमध्ये शिकण्याची पहिल्यापासून एक उत्सुकता होती, उर्मी होती. आता तुम्ही लक्षात घ्या ही फुले घराणं म्हणजे सातारा जिल्ह्यामधून पुण्यामध्ये आल्याच्या नंतर त्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या आणि एकंदरीत मराठीशाहीच्या टेरिटरीमध्ये क्षेत्रामध्ये पेशवाईचा हा कालखंड होता आणि पेशव्यांच्या दरबारामध्ये हा फुलांचा व्यवसाय त्या ठिकाणी फुलांनी तो दरबार सजवण्याचं काम करायचे.
त्याच्यामुळे महात्मा फुलेंच्या पूर्वजांना त्या ठिकाणी पेशव्यांकडनं 35 एकर जमीन जी आहे ती त्या ठिकाणी डोनेट सुद्धा करण्यात आलेली होती. दरबार सजवण्याचं काम हे फुले घराणं करायचं, म्हणून गोऱ्हेवरून त्यांचं नाव हे फुले पडलेलं आहे. आता असो, आता ज्यावेळेस समजा फुलेंचा जन्म झाल्याच्या नंतर त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे तर हे सुरुवातीला पंतोजींकडे झालं आणि त्यानंतर त्यांचं शिक्षण जे आहे ते खंडित पडलेलं आहे. आता या दरम्यान पुढे काय झालं की ज्यावेळेस फुले हे गोविंदरावांच्या त्या ठिकाणी फुलांच्या व्यवसायामध्ये माळी कामामध्ये ते मदत करत असत आणि त्याच वेळेस फुल्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे तिथं दोन त्या ठिकाणी व्यक्ती महत्वाचे आहेत. एक म्हणजे त्या ठिकाणी मुन्शी गफार बेग. आता हे जे मुन्शी गफार बेग नावाचे जे व्यक्ती आहेत हे फुल्यांच्या वडिलांचे सहकारी आहेत. आता हे मुन्शी गफार बेग जे आहेत, या मुन्शी गफार बेग आणि मिस फरार हे फुल्यांच्या जीवनामध्ये कलाटणी देणारे हे फार दोन त्या ठिकाणी महत्वाचे व्यक्ती आहेत. त्या मुन्शी गफार बेग यांनी गोविंदराव फुले जे आहेत यांना ज्योतिराव फुल्यांना शाळेत टाकण्याविषयी त्या ठिकाणी त्यांना विनंती केली. कारण ज्योतिराव फुले हे जे आहेत हे पूर्वीपासूनच त्यांना शिक्षणामध्ये गती होती, परंतु काही कर्मठ व्यक्तींच्या ऐकण्यामध्ये येऊन गोविंदरावांनी ज्योतिरावांचं शिक्षण जे आहे ते बंद केलेलं होतं. आता त्यामुळे काय झालं की या मुन्शी गफार बेगच्या सांगण्यावरून गोविंदरावांनी ज्योतिराव फुल्यांना परत एकदा शाळेत पाठवायला सुरुवात केली आणि ते सुरुवात करून त्यांनी तिथे परत एकदा ज्योतिराव फुल्यांचं शिक्षण जे आहे हे सुरू झालं. गमत ही बघा की 1840 मध्ये म्हणजे 1840 मध्ये ज्योतिराव फुले जे आहेत या ज्योतिराव फुलेंचे लग्न झाले होते 1840 मध्ये. ज्योतिबाचे 1840 मध्ये लग्न झाले. आता ते अर्थातच त्या ठिकाणी सावित्रीबाई जे फुले आहेत या सावित्रीबाईंसोबत त्यांचा विवाह झाला. 1831 मध्ये सावित्रीबाईंचा जन्म आहे आणि 1840 मध्ये सावित्रीबाईंचं लग्न आहे. 1827 मध्ये ज्योतिराव फुल्यांचा जन्म आहे आणि 1840 मध्ये ज्योतिराव फुल्यांचं लग्न आहे सावित्रीबाईंसोबत. आणि हे फुले दाम्पत्य जे आहे यांचा सांसारिक गाडा पुढे करत होते. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जातं की ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई यांचा विवाह कोणत्या वर्षी झाला, तर ते 1840 मध्ये झालेला आहे. त्यानंतर हे जे ज्योतिराव फुले दाम्पत्य जे आहे लग्नानंतर ज्योतिराव फुल्यांचं लग्न मुन्शी गफार बेगच्या प्रयत्नाने 1841 मध्ये परत एकदा महात्मा फुल्यांनी स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ऍडमिशन घेतलं आणि तिथून पुढे त्यांचं हायस्कूलचं जे शिक्षण आहे तर ते शिक्षण ज्योतिराव फुल्यांनी पूर्ण केलेलं आहे. आता म्हणजे लक्षात घ्या की शिक्षणाची जर समजा इच्छा जर असेल तर ती इच्छा पूर्ण करणारे लोक सुद्धा त्या ठिकाणी आजूबाजूला आपले असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्योतिराव फुले. आता ते शिकत असतानाच महात्मा फुले यांनी लहुजी साळवे जे आहेत या लहुजी साळवेंकडनं त्यांनी कुस्ती व दांडपट्टा नेमबाजी यांचे प्रशिक्षण घेतलेलं आहे. आता अर्थातच तो कालखंड जो आहे हा ब्रिटिशांचा कालखंड आहे आणि या ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये महात्मा फुल्यांना असं मनात असं वाटायचं की ब्रिटिशांची सत्ता ही भारतामधनं आपण त्या ठिकाणी उलटून टाकली पाहिजे आणि हे ते करत असताना त्यासाठी त्यांनी शरीर सौष्ठव करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून त्यांना जे काही महात्मा फुले यांना लहुजी साळवे यांच्याकडून कुस्ती आणि दांडपट्टा तसेच नेमबाजी यांचं प्रशिक्षण जे आहे तर ते फुल्यांनी लहुजी साळवेंकडनं घेतलेलं आहे. याच्यामध्ये प्रश्न बरेच वेळेस आलेला आहे की महात्मा फुलेंनी शरीर सौष्ठवाचं किंवा त्या ठिकाणी कुस्ती दांडपट्टा याचं प्रशिक्षण कोणाकडनं घेतलं, तर ते घेतलेलं आहे त्यांनी लहुजी साळवे नावाच्या त्या ठिकाणी कुस्तीगिराकडनं वस्तादाकडनं. आता त्याचबरोबर त्या ठिकाणी 1942 ला त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशनरी या स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. अर्थातच आपण सांगितलेलं आहे की लग्नानंतर फुल्यांचं हायस्कूलचं शिक्षण सुरू झालेलं आहे परत एकदा आणि फुले जे आहेत हे शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा एकदा आलेले आहेत. आता त्यामध्ये लक्षात ठेवा महात्मा फुल्यांच्याही अगोदर कलकत्ता येथे अमेरिकन मिशनऱ्यांनी हिंदू मुलींसाठी शाळा काढली होती आणि त्यानंतर त्या ठिकाणी या हिंदू मुलींसाठी शाळा काढण्याचे अनेक प्रयत्न म्हणजे भारतातल्या मुलींसाठी शाळा काढण्याचे अनेक प्रयत्न जे आहेत हे ब्रिटिश कालखंडामध्ये महात्मा फुल्यांच्याही अगोदर सुरू झालेले होते. मग महात्मा फुले आणि इतर लोकांच्या शाळांमध्ये नेमका फरक काय,
महात्मा फुलेंच्या अगोदर ज्या ज्या लोकांनी, अगदी स्कॉटिश मिशनरी असतील, अमेरिकन मिशनरी असतील, या लोकांनी ज्या ज्या शाळा काढण्याचा प्रयत्न केला, किंवा भारतातल्या इतरही काही समाज सुधारकांनी जे अगोदर प्रयत्न केले आहेत, त्या शाळा ज्या आहेत तर त्या दीर्घ कालखंडापर्यंत चालू शकल्या नाही. फुल्यांनी शाळा काढल्याच्या नंतर शाळा टिकवण्यासाठी जे जे प्रयत्न केले, याच्यावरून महात्मा फुलेंचं जे वेगळेपण आहे तर ते वेगळेपण इतरांपेक्षा तुम्हाला निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी वेगळेपण दिसून येतं. आता महात्मा फुले जे आहे तर ते भारताच्या इतिहासामध्ये तुम्हाला माहिती आहे की ही स्त्री शिक्षण किंवा स्त्री सुधारणेसाठी समाज सुधारणेसाठी अतिशय प्रसिद्ध आहेत. महात्मा फुल्यांच्या एकंदरीत जीवनाचा विचार जर करता, भारतामध्ये म्हणजेच काय, भारतामध्ये पहिली मुलींची शाळा, भारतामध्ये पहिली मुलींची जी शाळा आहे तर ही शाळा 3 ऑगस्ट 1848 मध्ये 3 ऑगस्ट 1848 मध्ये कोण्या ठिकाणी, पुण्यामध्ये ठिकाणी, परत पुण्यामध्ये कुठं, बुधवार पेठेमध्ये, पुण्यामध्ये कुठं, बुधवार पेठेमध्ये कुठं, जो भिडे आहेत, भिडेंचा वाडा, बुधवार पेठेमध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये त्यांनी पहिली शाळा सुरू केली महात्मा फुलेंनी. कधी सुरू केली आहे? 3 ऑगस्ट 1848 मध्ये. म्हणजे 3 ऑगस्ट 1848 मध्ये महात्मा फुल्यांनी भिड्यांच्या वाड्यामध्ये पहिली शाळा सुरू केलेली आहे. आणि ही शाळा ही भारतामधली मुलींसाठी त्या ठिकाणी दीर्घ कालखंडापर्यंत त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न करण्यात आलेली पहिली शाळा आहे. महात्मा फुल्यांनी पहिली शाळा 3 ऑगस्ट 1848 मध्ये पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये भिड्यांच्या वाड्यामध्ये त्यांनी ही शाळा सुरू केलेली आहे. आता ही शाळा अतिशय महत्वाची आहे. तुम्हाला एका अस्पृश्य मुलींचं त्या ठिकाणी नाव तुम्हाला माहिती असेल, ज्यांनी फुलेंच्या शाळेमध्ये त्या ठिकाणी ते विद्यार्थिनी होती, ती म्हणजे मुक्ता साळवे. मुक्ता साळवे ही जी मुलगी आहे, ही जी अस्पृश्य समाजातली जी मुलगी आहे, त्या मुक्ता साळवे यांनी महार, मांग, चांभार, कुंभार यांच्या संदर्भामध्ये ज्या अस्पृश्य जमाती जे आहेत यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी एक निबंध लिहिला. आणि तो निबंध लिहून त्या ठिकाणी समाजाला आवाहन केलं की त्यांची जी काही परिस्थिती आहे तर त्या परिस्थितीचं जे काही अगदी हृदयद्रावक जे काही वर्णन जे आहे तर ते वर्णन करणाऱ्या व्यक्ती जे आहेत तर ते आहेत त्या ठिकाणी मुक्ता साळवे. तुम्हाला परीक्षेत विचारलं जातं की मुक्ता साळवे ह्या कोण होत्या, तर फुलेंच्या याच मुलींच्या शाळेमधल्या त्या ठिकाणी विद्यार्थिनी होत्या. आणि याच मुक्ता साळवेंनी आपले क्रांतिकारक जे विचार आहेत तर ते विचार त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न जे आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने केलेला आहे. तर ह्या मुक्ता साळवे या फुलेंच्या मुलींच्या शाळेमधल्या त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत. याच्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की विचार जर क्रांतिकारक असतील तर परिवर्तन निश्चितपणे होतं. त्या कालखंडामध्ये मुलींना शाळेपर्यंत आणणं हीच मोठी गोष्ट आहे. त्या काळामध्ये महात्मा फुल्यांनी आणि सावित्रीबाई फुल्यांनी ज्या मुली आहेत तर त्या मुलींपर्यंत ते पोहोचले आणि त्यांना शाळेपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यातूनच घडलेली एक अस्पृश्य समाजामधली मुलगी ते म्हणजेच मुक्ता साळवे आहे. तर आता ही भारतातली जी पहिली जी काही मुलींची शाळा आहे जी 3 ऑगस्ट 1848 मध्ये या पुण्याच्या परिसरामध्ये महात्मा फुल्यांनी सुरू केली, तर ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातली एक सामाजिक आणि शैक्षणिक क्रांती आहे हे आपल्याला म्हणावं लागेल. आता हा कालखंड जो आहे हा साम्यवादाचा जागतिक स्तरावरचा कालखंड आहे. नेमका साम्यवाद अजून सुरुवात सुद्धा झालेली नव्हती, पण त्याच्याही अगोदर महात्मा फुलेंनी समतेचा जो विचार आहे हा समतेचा विचार पहिल्यांदा त्या ठिकाणी इथं मला म्हणजे मेसेज आलाय की नोट्स पाहिजेत, भेटतील का? ठीक आहे, आपण ते नोट्स देण्याचा तुम्हाला प्रयत्न करूयात PDF स्वरूपामध्ये. चालेल, बिलकुल. आता लक्षात घ्या, भारतामध्ये ही पहिली मुलींची शाळा जी आहे तर ती सुरू झाल्याच्या नंतर पुढे काय झालं? महात्मा फुल्यांनी मुलींची शाळा सुरू केल्याच्या नंतर त्यांनी पहिल्यांदा मुलींची शाळा काढली 1848 मध्ये. त्याच्यानंतर त्या मुलींच्या शाळेमध्ये ती शाळा काढल्याच्या नंतर त्यांनी ती शाळा अल्पावधीमध्ये फुल्यांनी चालवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अनेक अडचणी येऊ लागल्या. अडचणी म्हणजे काय? शाळेमध्ये मुलींना पाठवण्यास तयार नव्हते लोक. का बरं तयार नव्हते? कारण की त्यांना तिथे शिकवण्यासाठी ज्योतिराव फुले होते. त्याच्यामुळे ज्योतिराव फुल्यांनी स्वतःच्या पत्नीला त्या ठिकाणी म्हणजे सावित्रीबाईंना शिकवलं. आणि शिकवल्याच्या नंतर फुल्यांनी तो सुद्धा प्रश्न निकालामध्ये काढला की महिला जर शिक्षिका जर असेल तर ते आणखी संयुक्तिक ठरतं.
म्हणून स्वतःच्या पत्नीला सुशिक्षित करण्याचं काम जे आहे हे ज्योतिराव फुल्यांनी केलं. सावित्रीबाई सुद्धा अतिशय त्या ठिकाणी हाल अपेष्टा सहन करून त्यांनी हे शिक्षण पूर्ण केलं आणि म्हणूनच आपण म्हणतो की सावित्रीबाई फुले या भारतातल्या पहिल्या महिला मुख्याध्यापिका म्हणून आपण सावित्रीबाई फुलेंचा त्या ठिकाणी फार उल्लेख आपण त्यामध्ये करत असतो. आता 1852 मध्ये वेताळ पेठेमध्ये अस्पृश्यांसाठी फुल्यांनी त्या ठिकाणी शाळा स्थापन केली. आता लक्षात घ्या फुलेंचं शैक्षणिक कार्य सुरू होतं आणि त्या फुलेंच्या शैक्षणिक कार्य सुरू असतानाच फुलेंनी ज्या महत्वाच्या गोष्टी केलेल्या आहेत, पहिल्यांदा त्यांनी मुलींची शाळा काढली. आता मित्रांनो लक्षात घ्या, मुलींची शाळा काढत असताना त्या मुली कोण होत्या? त्या मुली उच्चवर्णीयांच्या पण होत्या आणि त्या मुली बहुजनांच्या सुद्धा होत्या. वास्तविक पाहता कुठल्याही उच्चवर्णीयाला सुद्धा त्यांच्या उच्चवर्णीय मुलींना सुद्धा शिकवण्याच्या शाळा काढण्याची इच्छा निर्माण झाली नाही. पण महात्मा फुले हे एक त्या ठिकाणी शूद्र वर्णामधले असून सुद्धा महात्मा फुल्यांनी उच्चवर्णीयांच्या मुलींसाठी आणि बहुजनांच्या मुलींसाठी शाळा काढली. आणि ती नुसती शाळा काढली नाही तर त्या शाळा काढत असताना ती चालवत असताना ज्या अडीअडचणी येतात त्या सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न केला. महिला शिक्षिका हवी होती तर त्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरापासून म्हणजेच आपल्या पत्नीपासून सुरुवात केली आणि सावित्रीबाईंना शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना महिला शिक्षिका या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्या घरामधून शिक्षणाची जी गंगा आहे तर ती गंगा तिथून वाहती करण्याचं काम महात्मा फुल्यांनी केलं. एवढं करून महात्मा फुले थांबले नाहीत. ज्यावेळेस स्पृश्य आणि अस्पृश्य असा भेद ज्यावेळेस शाळेमध्ये होऊ लागला त्यावेळेस महात्मा फुल्यांच्या लक्षात आलं की जर समजा या असा जर भेद चालू राहिला तर आपला जो मूळ जो उद्देश आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये लेकरांना सुशिक्षित करणं तर तो उद्देश त्या ठिकाणी मागे राहील. म्हणून महात्मा फुल्यांनी 1852 मध्ये वेताळ पेठ जी आहे पुण्यामधला जो वेताळ पेठेचा जो भाग आहे त्या भागामध्ये महात्मा फुल्यांनी वेताळ पेठेमध्ये अस्पृश्यांसाठी महत्वाचा शब्द आहे अस्पृश्यांसाठी. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की अस्पृश्यांसाठी फुल्यांनी शाळा कुठे काढली तर अस्पृश्यांसाठी फुल्यांनी शाळा काढली वेताळ पेठेमध्ये. आता या वेताळ पेठेमध्ये त्यांनी शाळा काढली ती होती अस्पृश्यांसाठी. आता अस्पृश्यांसाठी शाळा काढल्याच्या नंतर आता हळूहळू महात्मा फुलेंच्या शिक्षणाची जी दखल आहे ते ब्रिटिश शासन सुद्धा घेऊ लागलं आणि ते असताना फुल्यांना ह्या सगळ्या शाळा ज्या चालवणं थोडंसं अवघड जाऊ लागलं कारण की त्या शाळा चालवण्यासाठी जे शिक्षक वर्ग आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर जे लागतं त्याच्यावर होणारा जो खर्च आहे तर त्या खर्चासाठी फुल्यांकडे आवश्यक तेवढे पैसे नव्हते. ते पैशाचा पुरवठा व्हावा यासाठी फुलेंनी काही काळ त्या ठिकाणी मिशनरी शाळेवरती सुद्धा शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपला जो कन्स्ट्रक्शनचा जो बिझनेस आहे तो बिझनेस सुद्धा फुल्यांनी त्या ठिकाणी डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे पुन्हा कन्स्ट्रक्शन आणि नेटिव्ह कंपनी जी होती तर त्या कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी महात्मा फुल्यांनी फार मोठे कामं केलेली आहेत. तुम्हाला खडकवासला नावाचं धरण पुण्यातलं माहिती असेल. त्या खडकवासला धरणाच्या बांधकामासाठी खडी त्या ठिकाणी पुरवण्याचं काम जे आहे या पुण्यातल्या महात्मा फुल्यांच्या पुणे कन्स्ट्रक्शन कंपनी त्या ठिकाणी ते काम केलेलं आहे. तुम्हाला हे पण कल्पना असू द्या की येरवडा पुण्यामध्ये जो येरवड्याचा जो भाग आहे त्या येरवड्याच्या समोरचा जो रोड आहे तर तो रोड हा महात्मा फुलेंच्या पुणे कन्स्ट्रक्शन कंपनीने त्या ठिकाणी तो रोड बनवण्याचं त्या कालखंडामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे याचा दुसरा एक अर्थ आपण काय घेऊ शकतो, फुले हे उत्तम आणि उत्कृष्ट पद्धतीचे समाज सुधारक तर आहेतच आहेत, उत्कृष्ट पद्धतीचे त्या ठिकाणी ते शिक्षण तज्ञ तर आहेतच आहेत, उत्कृष्ट पद्धतीचे महात्मा फुल्यांनी शिवाजी महाराजांवरती पोवाडा लिहिलेले आहेत, कुळवाडी भूषण म्हणून त्यांनी स्वतःला त्या ठिकाणी गौरविलेले आहेत. तरी हे जे म्हणजेच काय इतिहासावरती सुद्धा महात्मा फुलेंचं फार मोठं पगडा आहे म्हणून ते उत्कृष्ट पद्धतीचे इतिहासकार म्हणून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. दीनबंधू मध्ये महात्मा फुल्यांचं लिखाण आहे त्यामुळे ते उत्कृष्ट पद्धतीचे पत्रकार म्हणून सुद्धा आपण महात्मा फुल्यांना त्या ठिकाणी पाहू शकतो. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जे वेगवेगळे जे पैलू आहेत त्यांनी कंपनी स्थापन केली आणि त्या कंपनी स्थापन करून त्या माध्यमातून पुण्यामधले कन्स्ट्रक्शनचे अनेक कामं यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहेत. म्हणजेच काय तर एक उद्योजक म्हणून सुद्धा त्यांनी पुण्यावरून भाजीपाला नेऊन तर ते क्रॉफर्ड जे मार्केट आहे मुंबईमधलं त्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये त्या ठिकाणी त्यांनी भाजीपाला तिथं सुद्धा विकण्याचं काम जे आहे तर ते महात्मा फुलेंनी केलं. म्हणजे एक उत्कृष्ट व्यावसायिक. त्याचबरोबर इतर जे क्षेत्र मी तुम्हाला आत्ताच सांगितले त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फुल्यांनी यशस्वी पाऊल ठेवलं आणि ते पूर्ण करून दाखवलं. याच्यावरून महात्मा फुले एक अष्टपैलू त्या ठिकाणी व्यक्ती होते. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 24 तासच असतात पण 24 तास
असताना सुद्धा त्या 24 तासाचं युटिलायझेशन कोणता व्यक्ती कशा पद्धतीने करतो याच्यानुसार त्याच्या जीवनात घडणाऱ्या यशापयश त्या ठिकाणी अवलंबून असतं. त्याच 24 तासाचा वापर करून एखादा देशाचा पंतप्रधान होतो आणि त्याच 24 तासाचा वापर करून एखादा व्यक्ती हमाल बनतो. याच्यातून लक्षात घ्या की 24 तासच आहेत, पण त्या 24 तासामधला प्रत्येक सेकंद आणि प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक तास आणि प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना आणि प्रत्येक वर्ष याचं युटिलायझेशन आपण कसं करतो याच्यावरून आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टींचा त्या ठिकाणी आपण अनालिसिस केलं पाहिजे. फुल्यांनी आपल्या जीवनातला सर्व जो काही उपयोग वेळ जो आहे तर त्या वेळेचा सदुपयोग केला आणि तो सदुपयोग केल्यामुळे फुल्यांना एकाच आयुष्यामध्ये आणि एकाच वेळी अनेक क्षेत्रामध्ये फुल्यांना त्या ठिकाणी नाव कमवता आलं, त्यांना नावलौकिक मिळवता आला. आता महात्मा फुल्यांनी 1852 मध्ये पुणा लायब्ररीची स्थापना केली. पुण्यामध्ये ग्रंथालयाची स्थापना करणारा व्यक्ती त्या कालखंडामध्ये आहे. तुम्ही लक्षात घ्या, आजही लोकांना ग्रंथ वाचण्याची आवड ही मुळात फार कमी झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये त्या काळात शिक्षणच फार काही नव्हतं. अशा कालखंडामध्ये महात्मा फुल्यांनी पुण्यामध्ये 1852 मध्ये पुणा लायब्ररीची स्थापना फुल्यांनी केलेली आहे. आता फुल्यांच्या या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी आढावा किंवा या दखल घेऊन त्यांचा महात्मा फुल्यांचा जो गौरव आहे, ब्रिटिश अधिकारी जो होते ज्याचं नाव होतं मेजर कॅन्डी नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने फुल्यांच्या या शिक्षणाचा आणि एकंदरीत सुधारणेचा त्या ठिकाणी विचार करून त्या मेजर कॅन्डींनी महात्मा फुल्यांचा सत्कार केलेला आहे. त्या काळामध्ये त्या कालखंडामध्ये फुल्यांचा सत्कार केला, त्यांना त्या ठिकाणी शाल त्यानंतर देणगी देऊन फुल्यांचा त्या काळामध्ये सत्कार केलेला आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की फुल्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याने केला, तर त्याचं नाव आहे कॅन्डी. मेजर कॅन्डी या व्यक्तीनं फुल्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव जो आहे तर तो गौरव केलेला आहे. एवढ्यावर फुले थांबलेले नाहीत, तर फुल्यांनी 1855 मध्ये फुल्यांनी 1855 मध्ये महार, मांग, चांभार इत्यादींना विद्या देणारी मंडळी नावाची शैक्षणिक संस्था स्थापन केली. आता महार, मांग, चांभार इत्यादी शूद्रांना त्या ठिकाणी शिक्षण देणारी मंडळी नावाची शैक्षणिक संस्था फुल्यांनी जी स्थापन केली होती. आता त्या शिक्षण संस्थेचा उद्देश काय होता? त्या शिक्षण संस्थेचा उद्देश हा होता की अस्पृश्यांना घडवण्यासाठी, अस्पृश्यांमधून जर समजा जर शैक्षणिक नेतृत्व जर उदयास आलं तर ते त्या समाजाला अधिक लवकर त्या ठिकाणी वरती काढू शकेल ही भावना त्यामध्ये होती. म्हणून फुल्यांनी त्या संस्थेची स्थापना केली. अस्पृश्यांच्या स्थितीचं वर्णन करण्यासाठी 1855 मध्ये महात्मा फुल्यांनी तृतीय रत्न नावाचं एक नाटक लिहिलं. लक्षात, 1855 मध्ये त्यांनी तृतीय रत्न नावाचं नाटक लिहिलं. याच्यामध्ये सुद्धा फुल्यांनी कशा प्रकारे म्हणजे अस्पृश्यता भारतामध्ये कशा प्रकारे आहे आणि शोषण कसं होतं अस्पृश्यांचं याच्या संदर्भामध्ये जे आहे तर व्यवस्थित त्या ठिकाणी जे वर्णन आहे तर ते फुल्यांच्या या भागामध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं. आता हे सगळं पाहत असताना तुम्हाला कल्पना असू द्या की 1864 मध्ये याच्यामध्ये फुल्यांची वाटचाल चालू असताना फुल्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक, धार्मिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक प्रकारे त्या काळातली क्रांतीच केली आहे. हे करत असताना फुल्यांनी 1863 मध्ये बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली आहे 1863 मध्ये. आता बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 मध्ये महात्मा फुल्यांनी केलेली आहे. ही पुण्यामध्ये केलेली आहे. बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करत असताना फुल्यांच्या जीवनामध्ये एक फार मोठी घटना त्या काळामध्ये त्यांच्या कानावर आलेली होती. गोवंडे नावाचे त्यांचे जे मित्र होते त्यांच्या घरामध्ये काम करणारी एक जी महिला होती तर त्या महिला ती विधवा होती आणि तिच्यावरती जे काही अतिप्रसंग एका त्यांच्याच घरातल्या एका कुटुंबियांकडनं झालेला होता. त्यातनं त्या ठिकाणी महिलेला जे मूल राहिलं त्या महिलेने त्याच गावंडे नावांच्या त्यांच्या फुल्यांच्या मित्राच्या त्या विहिरीमध्ये टाकलेलं होतं.
आणि त्याच्यामधून त्याची ज्यावेळेस चौकशी झाली, ती चौकशी झाल्याच्या नंतर त्या महिलेला अगदी फार मोठी शिक्षा झाली अंदमानामध्ये. हे सगळं महात्मा फुल्यांच्या आणि सावित्रीबाईंच्या कानावरती आल्याच्या नंतर महात्मा फुले, आता ही गोष्ट फार विस्तारानं आहे, पण आता सरळ सेवेला भरतीला त्या ठिकाणी तुम्हाला तितकंसं डीप घेण्याची गरज नाही, म्हणून आपण ती त्या ठिकाणी शॉर्टमध्ये मी ती सांगितली. फक्त संदर्भ तो आहे की बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना फुल्यांनी का केली. तर ते स्थापना यासाठीच केली की त्यांच्या लक्षात आलं की समाजामध्ये बालविवाह आणि विधवांचं प्रमाण खूप आहे. त्याच्यामधून त्या ज्या महिला आहेत तर त्या महिलांवरती अगदी नातेवाईक असतील, शेजारी पाजारी असतील, यांच्या माध्यमातून जे काही अत्याचार होतात, त्या अत्याचारामुळे जर समजा त्या गर्भवासी राहिल्या तर याच्यामधून त्या महिलेकडे आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. त्यामुळे यातनं जे काही समजा महिला ज्या चुकीचा मार्ग निवडतात तर त्यांना तो मार्ग निवडण्याची वेळ येऊ नये, त्यासाठी फुल्यांनी आपल्या राहत्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. बालहत्या प्रतिबंधक गृहामध्ये कुठलीही महिला ही तिथं येऊन आपली प्रसूती त्या ठिकाणी करू शकत होती आणि त्या माध्यमातून तिच्या संदर्भातली सर्व जी माहिती आहे ही गोपनीय ठेवण्यात येत होती. तर आता बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना फुल्यांनी 1863 मध्ये केली आणि त्यामधनं बालहत्या प्रतिबंधक जे आहे तर ते महात्मा फुल्यांचं उदयास आलेलं आहे. पुढे महात्मा फुल्यांनी आपल्या आयुष्यामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी जे सामाजिक कार्य करत असताना महात्मा फुल्यांनी अनेक सामाजिक गोष्टी केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये फुल्यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा तर काढला, त्याचबरोबर त्यांनी विधवेचा पुनर्विवाह सुद्धा त्या ठिकाणी गोखले बागेमध्ये घडून आणला. फुल्यांनी विधवेचा पुनर्विवाह घडून आणला कारण की केवळ बोलून उपयोगाचं नाही, तर त्यासाठी अगदी भरीव काम करणं गरजेचं आहे. तर फुले हे त्या काळामधले एक महत्वाचे व्यक्ती आहेत. त्यांनी विधवांचे पुनर्विवाह झाले पाहिजेत असं म्हणून थांबलेले नाही, तर विधवेचा पुनर्विवाह लावला आणि हा त्या ठिकाणी पुनर्विवाह गोखलेच्या बागेमध्ये त्यांनी पुनर्विवाह लावलेला आहे. तुम्हाला एका गोष्टीची कल्पना येत असू द्या की 1856 मध्ये भारतामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा झालेला आहे. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीच्या कालखंडामध्ये भारतामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा झाला आणि त्याच्यानंतर विधवांचे लग्न हे झाले पाहिजेत यासाठी समाज सुधारकांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत. त्यापैकी झाले पाहिजेत एवढे म्हणून थांबले नाहीत फुले, तर त्यासाठी फुल्यांनी विधवेचा विवाह घडून आणला. आता महात्मा फुल्यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध केलेला आहे, म्हणजे जेणेकरून की अस्पृश्यता ही समाजामधून हद्दपार झाली पाहिजे यासाठी फुलेंनी प्रयत्न केलेले आहेत. आता महात्मा फुलेंचा ज्यावेळेस आपण सरळ सेवा भरतीच्या अँगलनं ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यांच्या जीवनामधली जी सगळ्यात महत्वाची जी घटना आपण पाहतो, ज्याच्यातून एक चळवळ उभी राहिली, ते म्हणजे सत्यशोधक चळवळ. महात्मा फुले यांनी आपल्या आयुष्यामध्ये 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. याचं नावामध्येच सत्यशोधक आहे, म्हणजे जे सत्य आहे त्याचा शोध घेणं यासाठी एका समाजाची स्थापना जी आहे तर ते फुल्यांनी केलेली आहे. आता ही सत्यशोधक समाजाची स्थापना केल्याच्या नंतर या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेसाठी जी प्रेरणा आहे किंवा त्या सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून त्याच्या अगोदरही शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींना शिक्षण दिलं पाहिजे याची प्रेरणा फुल्यांना त्या ठिकाणी मिस फरार या मिशनरी कडून सुद्धा त्यांना त्यांची प्रेरणा मिळालेली आहे. याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे त्याच्यात त्या मिस फरारवरती. आता लक्षात घ्या त्या कुठल्या होत्या, अहमदनगरच्या मिशनरी होत्या, तर त्यांच्याकडनं त्यांना प्रेरणा मिळालेली आहे. आता या महात्मा फुलेंच्या जीवनामध्ये तुम्हाला हे माहिती असू द्या, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोसी मध्यस्थी हे महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे. म्हणजेच काय, वरती परमेश्वर असताना त्याला कोणाही मध्यस्थाची आवश्यकता नाही, असं हे ब्रीदवाक्य महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाचं होतं. आता महात्मा फुले हे निर्मिक म्हणायचे. निर्मिक म्हणजे काय, तर तो निर्माता, त्याच्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही. म्हणजे ईश्वर असेल, माणूस असेल, यांच्यामध्ये कुठल्याही उच्चवर्णीय मध्यस्थाची आवश्यकता नाही, मध्यस्थच नको. तर या अर्थानं त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी काय केलेलं आहे, तर ते सत्यशोधक समाजाची रचना केलेली आहे. म्हणजे या मध्यस्थ नको याचा अर्थ फार महत्वाचा आहे.
याचा अर्थ आहे मध्यस्थ नको, याचा अर्थ कोणतेही धार्मिक विधी करण्यासाठी कुठल्याही ब्राह्मणाची आवश्यकता नाही, कुठल्याही पुरोहिताची आवश्यकता नाही, कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच काय, जर समजा लग्न कार्य असेल किंवा घरामधले इतर धार्मिक विधी असेल ते करत असताना ते स्वतः घरातल्या घरात केले पाहिजे, त्यासाठी कुठल्याही मध्यस्थाची आवश्यकता नाही, कुठलेही कर्मकांड करण्याची आवश्यकता नाही. ईश्वर हा त्या ठिकाणी अगदी दयाळू आहे. तो कुठल्याही गोष्टी न केल्यामुळे म्हणजे ते त्या जे काही धार्मिक उपचार केल्यानेच माणूस त्या ठिकाणी पापमुक्त होऊ शकतो, या गोष्टीवरती फुलेंनी प्रचंड प्रमाणामध्ये प्रहार केलेला आहे. भटभिक्षुक जे असतील, ब्राह्मण असतील, त्यांच्या त्या ठिकाणी ज्या अत्याचारांवरती जे आहे, धार्मिक अत्याचार आपण म्हणू शकतो, शोषण म्हणू शकतो, त्याच्यावरती फुलेंनी जे आहे त्याचे टीका करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. फुलेंच्या या टीकेवरती समकालीन असणारे महात्मा फुलेंचे जे चिपळूणकर जे आहेत ते त्या विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी महात्मा फुलेंवरती फार मोठ्या प्रमाणामध्ये टीका केलेली आहे आणि ही टीका जी आहे ही त्या कालखंडामध्ये गाजलेली आहे. पण याच विष्णू शास्त्री चिपळूणकरांचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस महात्मा फुलेंच्या प्रयत्नांमुळे त्यांना त्या ठिकाणी यथोचित स्मशानभूमीमध्ये त्यांना त्यांचा अंत्यसंस्कार फुल्यांनी घडून आणला. लक्षात, म्हणजे मेल्यानंतर वैर संपतं हे महात्मा फुल्यांच्या त्या कृतीतून आपल्याला दिसून येतं. म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकरांनी पूर्ण हयातभर फुल्यांचा विरोध केला, परंतु त्याच विष्णू शास्त्रींचं ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस त्यांचा अंत्यविधी सुद्धा त्या ठिकाणी रोखला गेलेला होता. तर तो अंत्यविधीसाठी आवश्यक असणाऱ्या जे कागदपत्रांचा जो पुरवठा जो आहे तर तो महात्मा फुल्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी केला आणि ते त्यांच्या नंतर चिपळूणकरांचं त्या ठिकाणी जे अंत्यसंस्कार जो आहे तर तो अंत्यसंस्कार घडलेला आहे. तुम्हाला इथं ती विष्णू शास्त्री चिपळूणकरांची घटना सांगितल्यानंतर तुम्हाला आणखी एक घटना लक्षात असू द्या. म्हणजेच काय, तर फुले हे किती सहिष्णू होते आणि आपल्या विरोध करणाऱ्या लोकांचा सुद्धा त्यांनी विरोध मनामध्ये ठेवला नाही. म्हणजे फुलेंचा व्यक्तीला विरोध नव्हता, तर फुलेंचा व्यक्तीच्या कर्मठवादी आणि वर्णव्यवस्थेला पुरस्कार करणाऱ्या विचारांना विरोध होता, हे आपल्याला त्यांच्या कृतीवरून दिसून येते. तुमच्या लक्षात असू द्या, बालहत्या प्रतिबंधक जे फुल्यांनी जे स्थापन केलं होतं पुण्यामध्ये, त्या बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये येणाऱ्या ज्या महिला होत्या त्या महिला कोण होत्या, त्या उच्चवर्णीय ब्राह्मण कुळामधल्या होत्या. त्याच बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये आलेली जी काशीबाई नावाची जी महिला होती, जी एक ब्राह्मण कन्या होती, विधवा होती, त्या काशीबाईच्या पोटी तिच्यावर अत्याचार झाल्याच्या नंतर तिच्या पोटी जो मुलगा जन्मला, ज्याचं नाव पुढे महात्मा फुल्यांनी यशवंत ठेवलं, हा मुलगा सुद्धा महात्मा फुलेंच्या या बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये आलेल्या काशीबाईच्या म्हणजे ब्राह्मण कन्या आहे ती. याच्यातून लक्षात घ्या, फुल्यांनी हे आपलं काम करत असताना त्या केवळ त्या ठिकाणी बहुजनांसाठीच नाही तर उच्चवर्णीयांच्या स्त्रियांसाठी सुद्धा फुल्यांनी आपलं जे दार आहे हे हमेशा त्या ठिकाणी उघडं ठेवलेलं होतं. त्यांनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. बालहत्या प्रतिबंधक ग्रहामुळे उच्चवर्णीय स्त्रियांना सुद्धा एक सपोर्ट मिळण्याचं काम जे आहे ते या काळामध्ये महात्मा फुल्यांनी केलेलं आहे. म्हणून आपल्या देशामधल्या महिलांच्या आजच्या स्थितीला म्हणजे आज ज्या सन्मानानं महिला जगतायत याच्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा रोल फार महत्वाचा आहे. एक कृतिशील समाज सुधारक म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये फुले दाम्पत्याचं नाव हे चिरंतन त्या ठिकाणी राहील, यामध्ये काही शंका नाही. आता तुम्ही लक्षात घ्या, महात्मा फुले यांनी या कालखंडामध्ये जे काही गोष्टी त्यामध्ये केलेल्या आहेत सर मेमरी कार्ड काहीतरी कंप्लीट करेक्टली म्हणते, वॉज नॉट कंप्लीटेड करेक्टली. लक्षात घ्या की महात्मा फुल्यांनी आपल्या आयुष्यामध्ये सत्यशोधक समाजाची जी स्थापना केली 1873 मध्ये, सत्यशोधक समाजाच्या स्थापनेच्या नंतर फुल्यांचं सत्यशोधक चळवळीचं काम सुरू झालं आणि ते काम सुरू झाल्याच्या नंतर फुल्यांना या कामामध्ये अनेक महत्वाच्या लोकांनी मदत केली आहे. त्याच्यामध्ये त्यांचे जे मित्र आहेत सदाशिव गवंडे, ते व्यक्ती तर अतिशय महत्वाचे आहेत. त्याचबरोबर महात्मा फुल्यांच्या आयुष्यामध्ये त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत
यांचं सुद्धा योगदान महत्वाचं आहे. त्यांचे एक चांगले अनुयायी म्हणून ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर कृष्णराव भालेकर नावाचे जे व्यक्ती आहेत, जे सत्यशोधक चळवळीचे एक महत्वाचे व्यक्ती आहेत, ते सुद्धा त्यांचं सुद्धा फुल्यांच्या या कार्यामध्ये योगदान राहिलेलं आहे. फुलेंनी अनेक लोकांना घडवलं, सत्यशोधक विचाराचे पाईक बनवलं आणि धार्मिक कर्मकांडांपासून त्यांना दूर नेण्याचं काम जे आहे ते केलेले आहे. आता लक्षात घ्या, ते फुल्यांनी सावित्रीबाईंना साक्षर करून त्यांना भारतातल्या पहिल्या मुख्याध्यापिका बनवलं, हे त्यांचं श्रेय आहेच. आता महात्मा फुले नेहमी म्हणत असत की जर समजा माणसाला आयुष्यामध्ये जर समजा पुढे जायचं असेल, प्रगती करायची असेल आणि तो जर गुलाम जर बनायचा नसेल तर त्यांना ज्ञान ग्रहण केलं पाहिजे. जगातलं सगळ्यात मोठी ताकद किंवा शक्ती जर कोणती असेल तर ती ज्ञान आहे, हे फुले नेहमी म्हणत असत. महात्मा फुलेंनी मजुरांना बोनस मिळण्याची प्रथा प्रथमच चालू करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला कल्पना असेल की महात्मा फुले यांनी मजदूर लोक जे आहेत तर यांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या महत्वाच्या सणवारांना बोनस देण्याची जी काही प्रथा, कारण की फुलेंची स्वतःची एक कंपनी होती, त्याचबरोबर फुले हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते. आलं लक्षात? पुणे नगरपालिकेचे सदस्य सुद्धा होते. ते सह आयुक्त पदावरती सुद्धा महात्मा फुलेंनी पुणे नगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे. हे करत असताना कामगारांना बोनस देण्याची जी प्रथा आहे तर ती फुल्यांनी सुरू केलेली आहे. याच प्रथेचं जे अनुकरण जे आहे ते अनुकरण नंतर ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस मजूर मंत्री झालेले आहेत तर त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या गोष्टीचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गुरु मानत होते. मग आता महात्मा फुल्यांनी आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यातल्या बहुतांश ज्या गोष्टी आहेत त्याचं रिपिटेशन हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. महात्मा फुले म्हणायचे की मनुस्मृतीमुळे भारतामध्ये वर्णव्यवस्था वाढली, जाती कर्मठ झाल्या, त्यामुळे मनुस्मृती ही भारताच्या सामाजिक जीवनामधला फार मोठा अडथळा आहे आणि हा ग्रंथ जाळलाच पाहिजे असं त्या ठिकाणी स्वतः महात्मा फुले म्हणायचे. बाबासाहेब हे त्यांच्या पुढे एक पोल होते. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळून या भारतामधली त्या ठिकाणी जी जाती व्यवस्था किंवा वर्णव्यवस्थेचं त्या ठिकाणी समर्थन करणारा जो कर्मठ ग्रंथ होता, ज्याचा प्रभाव भारतीय समाजावरती होता, तर तो ग्रंथ जाळण्याचं काम जे आहे, प्रतिकात्मक जाळण्याचं काम जे आहे तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की महात्मा फुल्यांनी आपल्या 1868 मध्ये आपल्या घरामध्ये असणारा जो पिण्याच्या पाण्याची जी विहीर आहे तर ती विहीर त्या ठिकाणी महात्मा फुल्यांनी आपल्या म्हणजे अस्पृश्यचे जे समाज आहे तर त्या समाजासाठी ती विहीर जी आहे तर ते मागासवर्गीयांसाठी खुली केली. आता ही जी गोष्ट आहे ही गोष्ट सुद्धा अतिशय महत्वाची आहे. आणि जर समजा आपण कम्पेअर करायचं म्हणलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले, याच्यात तुमच्या लक्षात येऊ शकतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा जसं महात्मा फुलेंनी जसं अस्पृश्यांसाठी पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला तसंच त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये 14 तळ्यांचा सत्याग्रह करून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे की समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे प्रत्येकाला जगण्यासाठी ऊन वारा पाऊस ही जी काही बेसिक नीड्स ज्या त्या ठिकाणी या पर्यावरणामध्ये जशा आवश्यक असतात त्याच पद्धतीने त्या ठिकाणी जो पाणी नावाचा जो प्रश्न आहे तर तो त्या प्रश्नांच्या माध्यमातून सामाजिक समता निर्माण करण्याचा प्रयत्न फुल्यांनी सुद्धा या काळामध्ये केलेला आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, फुल्यांनी आपल्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी लहुजी मांग असतील, राणोजी महार असतील, यांच्या मदतीने त्यांना अस्पृश्यता निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे. आता शेट्टी आणि कुंभार नावाचे दोन त्या ठिकाणी व्यक्ती आहेत. महात्मा फुलेंना ठार मारण्याचा जो प्रयत्न आहे हा पुण्यातल्या सनातनी ब्राह्मणांनी केला, मनुवाद्यांनी केला आणि तो प्रयत्न त्यांना महात्मा फुल्यांना ठार करण्यासाठी शेट्टी आणि कुंभार नावाचे जे व्यक्ती आहेत यांना पाठवण्यात आलं. परंतु फुल्यांनी त्यांचंही प्रबोधन केलं आणि त्यांचं केवळ मनपरिवर्तनच केलं नाही तर त्यांना सत्यशोधक चळवळीमध्ये आणलं. ते लोक पुढे फार मोठे तत्ववेत्ते बनले. आता याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या, महात्मा फुलेंच्या विचारांचा स्पर्श ज्यांना झाला त्या लोकांचं आयुष्य हे त्या काळामध्ये परिवर्तित झालं. महात्मा फुलेंना मारावयास आलेल्या लोकांचं मन परिवर्तन करण्याची ताकद सुद्धा, वैचारिक प्रगल्भता सुद्धा महात्मा फुल्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. आणि मग त्या ठिकाणी शेट्टी आणि कुंभार नावाचे जे मारेकरी जे महात्मा फुल्यांना मारण्यासाठी पाठवण्यात आलेले होते मानधन देऊन, तर त्यांचं सुद्धा मन परिवर्तन करून त्यांना सत्यशोधक चळवळीमध्ये आणण्याचं श्रेय जे आहे तर ते फुल्यांना आपल्याला जाताना आपल्याला दिसतं. आता तुम्ही लक्षात घ्या, कृष्णराव भालेकर नावाचे व्यक्ती आहेत.
त्या कृष्णराव भालेकर हे सत्यशोधक चळवळीचे पाईक आहेत, फुलेंचे ते अन्वयी आहेत. तर त्या कृष्णराव भालेकरांनी 1877 मध्ये दीनबंधू नावाचं एक वृत्तपत्र सुरू केलं होतं. त्या दीनबंधू नावाच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून कृष्णराव भालेकरांनी महात्मा फुलेंचे जे विचार आहेत, सत्यशोधक चळवळीचे जे विचार आहेत, तर ते विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं जे काम आहे, तर हे दीनबंधू नावाच्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्याला पाहावयास मिळते. आता हे पाहत असताना तुमच्या लक्षात असू द्या की फुलेंच्या आयुष्यामध्ये बरीचशी ग्रंथसंपदा सुद्धा निर्माण केलेली आहे. या ग्रंथसंपदेमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तुमच्या लक्षात हे सहज आलं असेल की फुले हे केवळ समाजसुधारक नव्हते आणि केवळ बोलके समाजसुधारक नव्हते, तर ते कर्ते समाजसुधारक होते. आणि मग महात्मा फुल्यांनी आपलं जीवन जगत असताना हे तृतीय रत्न नावाचं जे नाटक आहे, तृतीय रत्न नावाचं नाटक हे महात्मा फुल्यांनी लिहिलं. महात्मा फुल्यांनी आपल्या ग्रंथसंपदेमध्ये शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ सुद्धा लिहिला. फुल्यांनी आपल्या जीवन कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा देखील लिहिला. फुल्यांनी जीवन जगत असताना एवढा सगळा कामाचा व्याप त्या ठिकाणी सांभाळत असताना सत्सार हे पण लिहिलं. सत्यशोधक चळवळ चालवत असताना ज्या सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती, केवळ समाजाची स्थापना करून जमणार नाही, तर त्या सत्यशोधक चळवळी पद्धतीने वाटचाल झाली पाहिजे. यासाठी फुल्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सत्यशोधक विवाह लावले. लक्षात म्हणजे सत्यशोधक विवाह प्रथा जी आहे ही महात्मा फुल्यांनी सुरू केली होती. या विवाह पद्धतीचं वैशिष्ट्य हे होतं की याच्यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची आवश्यकता नव्हती. म्हणजेच काय, विवाहामध्ये मंगळाष्टक सुद्धा परंपरागत नव्हते, तर मंगळाष्टक हे सुद्धा तयार करण्यात आलेल्या होत्या. आणि हे सत्यशोधक विवाह लावण्याचं काम जे आहे ते फुल्यांनी केलं. फुल्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हे जीवन जगत असताना सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक फुल्यांनी लिहिलं. या पुस्तकाच्या बाबतीमध्ये नेहमी एक प्रश्न विचारला जातो की कोणतं पुस्तक आहे किंवा कोणता ग्रंथ महात्मा फुल्यांचा त्यांच्या निधनाच्या नंतर प्रकाशित झालेला आहे. तर महात्मा फुल्यांच्या निधनाच्या नंतर प्रकाशित झालेला फुलेंचा ग्रंथ कोणता आहे, तर तो आहे सार्वजनिक सत्यधर्म. आणि सत्यशोधक समाजाचा जो काही समजा चेहरा जो आहे किंवा सत्यशोधक समाजाची वाटचाल त्यांचा त्या ठिकाणी आद्य ग्रंथ हा जर कोणता असेल तर तो सार्वजनिक सत्यधर्म आहे. महात्मा फुल्यांनी जीवन जगत असताना सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ आहे, तुम्हाला कल्पना असेल की त्यांच्या उतार वयामध्ये महात्मा फुल्यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे. उतार वयामध्ये म्हणता येत नाही, पण जीवनाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की फुल्यांनी हा ग्रंथ स्वतः त्यांना पॅरालिसिस म्हणजे पूर्ण अर्ध जे अंग आहे हे त्यांचं काम न करताना सुद्धा त्यांनी डाव्या हातांनी अतिशय महत् प्रयासानं सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांनी लिहून पूर्ण केलेला आहे. याच्यातून तुमच्या लक्षात येत असेल की महात्मा फुले हे किती कष्टाळू होते आणि समाज सुधारणेचा जो ध्यास आहे तर तो ध्यास त्यांच्या मनामध्ये किती होता. फुल्यांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की फुल्यांनी काशीबाई नावाची जी ब्राह्मण कन्या होती, या ब्राह्मण कन्येला आश्रय दिलेला होता. फुल्यांच्या बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये काशीबाई आलेली होती. त्या बालहत्या प्रतिबंधक ग्रहामध्ये काशीबाईंनी एका मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं नाव महात्मा फुलेंनी यशवंत ठेवलं. म्हणजेच महात्मा फुलेंच्या दत्तक पुत्राचं नाव काय आहे ते म्हणजे यशवंत. यशवंतच्या आईचं नाव काय आहे ते म्हणजे काशीबाई. काशीबाई ही दीक्षित नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती आणि तिच्या पोटी जन्मलेला मुलगा म्हणजे यशवंत. म्हणजे एका ब्राह्मण मुलाला दत्तक घेण्याचं काम जे आहे तर ते महात्मा फुल्यांनी केलं. केवळ दत्तक घेतलं नाही किंवा केवळ त्याचा सांभाळच केला नाही, तर त्याला त्या काळाच्या अनुषंगानं त्या काळाच्याही पुढचं शिक्षण म्हणजे त्या काळामध्ये यशवंतला डॉक्टर बनवलं
आणि हाच पुढे यशवंत सत्यशोधक चळवळीमध्ये सुद्धा काम करू लागला. म्हणजे एक चांगले आई वडील म्हणजे जीवनाची ही वाटचाल करत असताना त्याच्यामध्ये एक चांगले आई वडील बनण्याचं त्या ठिकाणी काम जे आहे हे सुद्धा फुल्यांनी केलं. एक चांगला मुलगा घडवला, एक चांगला समाज घडवण्याचं त्या ठिकाणी काम फुल्यांनी केलं. आता हा यशवंत जो आहे हा डॉक्टर झाला. फुले फुल्यांचं जीवन मार्गक्रमण चालू असतानाच महात्मा फुल्यांनी आपल्या जीवनामध्ये ज्या गोष्टी केल्या, तुम्हाला लोकमान्य टिळक माहिती असतील. लोकमान्य टिळकांवरती ज्यावेळेस ब्रिटिशांनी खटला भरला, त्यांना जेलमध्ये टाकलं, तुरुंगात टाकलं, त्यावेळेस लोकमान्य टिळकांचा जामीन भरण्याचं म्हणजे 10,000 रुपये लोकमान्य टिळकांच्या जामिनासाठी खर्च करून टिळकांचा जामीन मंजूर करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते फुल्यांनी केलेलं आहे. तुम्हाला ही कल्पना असू द्या की एकाच आयुष्यामध्ये फुल्यांनी हे सगळे जे कामं केलेली आहेत तर ते त्या काळाच्या अनुषंगानं ही फार पुढची त्या ठिकाणी हा टप्पा आहे. तर या महात्मा फुलेंना विष्णूशास्त्री चिपळूणकर हे क्षुद्र जगद्गुरू मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की चिपळूणकरांचं आणि फुल्यांचं कधी जमलं नाही. चिपळूणकर आपल्या निबंधमालेच्या किंवा वृत्तपत्रांच्या माध्यमातून फुल्यांवरती नेहमी टीका करत असत आणि या टीकेमध्ये त्यांनी विष्णूशास्त्री चिपळूणकरांचा उल्लेख जो आहे हा शूद्र जगद्गुरू असा केलेला आहे. म्हणजे हे फक्त शूद्रांचेच त्या ठिकाणी पुढारी आहेत, त्यांचे जगद्गुरू आहेत असं सांगण्याचं काम जे त्यांना हिनवण्याचं काम जे आहे तर ते विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं असेल आता गुलामगिरी हा ग्रंथ महात्मा फुल्यांचा प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आहे. त्यानंतर महाराजा सयाजीराव गायकवाड जे आहेत बडोदा संस्थानचे राजे, त्या सयाजीराव गायकवाडांनी महात्मा फुल्यांना हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं म्हटलेलं आहे. वॉशिंग्टन हे फार मोठे त्या ठिकाणी तत्वज्ञ होते. हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असं कुणी महात्मा फुल्यांना म्हटलेलं आहे याच्यावर प्रश्न आलेला आहे. तर हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन असे महात्मा फुल्यांना कोणी म्हटलेलं आहे तर महाराजा सयाजीराव गायकवाडांनी म्हटलेलं आहे. त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या महात्मा फुल्यांच्या आयुष्यामध्ये अनेक महत्वाचे त्या ठिकाणी प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. महात्मा फुले हे आद्य दलित उद्धारक आहेत. आलं लक्षात, महात्मा फुले हे आद्य दलित उद्धारक आहेत असं त्या ठिकाणी फुलेंच्या बाबतीमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे. फुल्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन अनेक लोक घडली. त्याच्यामध्ये कोल्हापूर संस्थानचे जे महाराजा आहेत ज्यांना आपण राजश्री छत्रपती शाहू महाराज म्हणतो, तर त्या शाहू महाराज हे सुद्धा फुल्यांकडनं त्यांनी प्रेरणा घेतली आणि आपलं संस्थान चालवत असताना अस्पृश्यताचा उद्धार आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी आपल्या संस्थानामध्ये पेरण्याचं काम शाहू महाराजांनी सुद्धा केलेलं आहे. तर हे सगळ्या गोष्टीचे प्रेरक स्त्रोत म्हणजेच फुले होते. आजच्या तासिकेमध्ये महात्मा फुलेंच्या जन्मापासून आणि त्यांच्या निधनापर्यंत तुम्हाला माहिती आहे की 28 नोव्हेंबर 1890 मध्ये महात्मा फुल्यांचं निधन झालं आणि त्यांच्या जीवनपट पाहत असताना त्याच्यावरती येणारे जे प्रश्न आहेत आगामी कालखंडामध्ये आणि आतापर्यंत आलेले याचा सुद्धा आपण त्या ठिकाणी सारांश रूपाने उल्लेख केलेला आहे. पुढील समाज सुधारक हे पुढच्या तासिकेमध्ये आपण पाहू. आपण इथे थांबू. धन्यवाद.